नमस्कार, मी महेश. दैनंदिन चालू घडामोडीची ही सिरीज आहे. तर या सिरीजमध्ये जे प्रश्न येतील, जे आपण प्रश्न कव्हर करणार आहोत, ते येणाऱ्या एम-पी-एस-सीच्या कंबाईन परीक्षा असेल किंवा यू-पी-एस-सीची जी पूर्वपरीक्षा असेल किंवा बँकिंग एक्झाम असतील, पोलीस भरती, तलाठी भरती असतील, त्याच्यामध्ये हे प्रश्न नक्की तुम्हाला दिसतील. त्यामुळे याचा तुम्ही नक्की चांगला अभ्यास करा. आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर पहिलं जे दिसतं बघा, ते कार्टेल दे लॉस सोलेस हे काय आहे? कार्टेल दे लॉस सोलेस हे काय इंग्लिश शब्द नाहीये, हा एक आफ्रिका रिलेटेड शब्द आहे. तर याचा अर्थ काय? तर ही एक मिशन आहे किंवा ही एक संघटना आहे. आणि चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत की अमेरिकेने घोषित केलेली एक दहशतवादी संघटना, एक उपग्रह आहे, एक मलेरियावरची लस आहे ती, किंवा नासाचा एक नवीन आकाश कार्यक्रम आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला, जर आपण याचं शोधलं तर ते आपल्याला असं दिसतं. त्याचा पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणजे अमेरिकेनं काय केलं की व्हेनेझुएला ही जी लॅटिन अमेरिका ज्याला म्हणतात किंवा दक्षिण अमेरिका जो खंड आहे, त्याच्यामध्ये व्हेनेझुएला नावाचा एक देश आहे. ठीक आहे. तेल संपन्न आहे हा खूप, म्हणजे याच्यामध्ये जसं तेलसाठी खूप असतं, तर त्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. तर या देशामध्ये एक राजकीय पक्ष आहे किंवा संघटना आहे, त्याला अमेरिकेनं काय घोषित करून टाकलं? दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. असा त्याचा एक अर्थ आहे. ठीक आहे. तर आपण त्याच्याबद्दलची माहिती बघूया की युएस डिपार्टमेंट जे आहे, युएस डिपार्टमेंट त्यांनी हे काय केलंय, हॅज डेझिग्नेटेड कार्टेल दी सोलेस याला काय केलं, फॉरेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन 24 नोव्हेंबर पासून. पण जे व्हेनेझुएला मधला जो एक त्यांचे जे अध्यक्ष आहेत निकोलस मादुरो, ते म्हणतात की असं काही नाहीये, आम्ही देशासाठी काम करतोय, तर अमेरिका उगाच आमच्या राष्ट्रामध्ये ढवळाढवळ करायचा प्रयत्न करायला लागले. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न आहे, तो तर तुम्ही इथं लक्षात घ्या. तर 2025ची जी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद आहे, तर ती कुठं पार पडली असं आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर ही जी परिषद आहे ही सीओपी, याला काय म्हणतात, सीओपी 30, म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, हवामान बदल, क्लायमॅटिक चेंज ज्याला असं म्हणतात, तर ती याबद्दल आहे. ठीक आहे. तर ती कुठं पार पडली बाबा? तर ती बेलग्रेड या देशामध्ये पार पडली का, पॅरिसमध्ये पार पडली का, की अहमदाबाद जे आपल्या भारतातील शहर आहे तिथं पार पडली? सीओपी 30. तर 2025ची जी आहे ना ती ब्राझील या देशामध्ये आपल्याला त्याचं उत्तर दिसतं. हे ब्राझील हा देश आहे, बेलेम नावाचं शहर आहे आणि ब्राझील हा देश आहे, तर तिथे ही परिषद पार पडलेली आहे. हा प्रश्न लक्षात घ्या. तर इथं आपल्याला दिसतं बघा, ब्राझील सीओपी 30 ॲमेझॉनिया. ठीक आहे. ब्राझील सीओपी 30 ॲमेझॉनिया हा देश आहे. तर ॲमेझॉनिया म्हणजे काय माहित असेल तुम्हाला, ॲमेझॉनचं जंगल जे ब्राझील आणि आफ्रिका खंडामध्ये सामावलेलं आहे, विस्तारलेलं आहे. तर ब्राझील नाही, सॉरी, दक्षिण अमेरिका खंड, लॅटिन अमेरिकामध्ये हे पसरलेलं आहे, ॲमेझॉनचं हे जंगल आहे. तर तिथं ही परिषद आपल्याला दिसते. ठीक आहे. तर या दृष्टीनं हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच वेळी जर तुम्ही सीओपी 29 कुठं पार पडली किंवा 28 कुठं पार पडली किंवा सीओपी 31 कुठं होणार आहे, ती कुठं होणार आहे, तर हे प्रश्न असेच विचारतात. तर हे तुम्ही वन लाईनर प्रश्न या पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे की जागतिक मधुमेह दिवस कधी असतो, हे तुम्हाला माहित आहे का? 14 नोव्हेंबर आहे, 15 नोव्हेंबर आहे, की 16 नोव्हेंबर आहे किंवा 5 डिसेंबर आहे? तर जागतिक मधुमेह दिवस जो आहे तो आहे 14 नोव्हेंबर या दिवशी. ठीक आहे. तर या दिवशी काही याची एक थीम असते. ठीक आहे. याची थीमचा तुम्ही अभ्यास करा. थीम काय आहे यावर्षीची? थीम काय आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारू शकतात. ठीक आहे. तर वर्ल्ड डायबिटीस डे 14 नोव्हेंबरला आहे आणि त्याची थीम ही लक्षात घ्या काय आहे ती, डायबिटीस अक्रॉस लाईफ स्टेजेस. म्हणजे सध्या काय झालंय, मधुमेहामुळं प्रत्येकाच्या दगदगीचं जे आपलं लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला हा मधुमेह फेस करावा लागतोय. त्यामुळं प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. त्यामुळे डायबिटीज अक्रॉस लाईफ स्टेजेस हे त्याची थीम आहे. ठीक आहे. किंवा त्याचं घोषवाक्य आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा संकल्पना आहे असं म्हणतो. तर एक महत्वाचा प्रश्न आहे बघा,
की कॉमनवेल्थ गेम्स जो आहे 2030चा जो होतील, तर तो कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे? तर एकूण 4 ऑप्शन आहेत. नवी मुंबईमध्ये होणार आहे का तो डी.वाय. पाटील क्रीडा संकुलमध्ये, की अहमदाबाद या शहरामध्ये होणार आहे, की नायजेरिया या देशामध्ये तो पार पडणार आहे, की भुवनेश्वर म्हणजे ओडिसा राज्याची जी राजधानी आहे, तर त्या ठिकाणी पार पडणार आहे. तर कॉमनवेल्थ गेम्स 2030 ची जी स्पर्धा असेल नियोजित, तर ती भारतातीलच एका शहरामध्ये होणार आहे. आणि त्यांनी काय केलं, नायजेरिया या देशाशी त्यांची स्पर्धा चालू होती या बाबतीत, कुठं आयोजनाच्या बाबतीत. तर भारतातील अहमदाबाद हे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. भारतातील अहमदाबाद या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. वन लाईनर पोलीस भरतीला किंवा एमपीएससी परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो. तर G20 समिट 2025 कुठे संपन्न झाली? जसं की आता भारतामध्ये सुद्धा बघा, 1-2 वर्षापूर्वी भारतामध्ये पण G20 समिट झाली. ठीक आहे. तसंच तर ही कुठल्या देशामध्ये स्थापन झाली किंवा संपन्न झाली असं आपण म्हणतो? तर ते मॉस्को रशियामध्ये होती का? की युक्रेनमध्ये झाली का? की दिल्ली भारत या देशामध्ये झाली? की जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये झाली? ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे जोहान्सबर्ग या ठिकाणी झाले. तर G20 म्हणजे काय? तर G20 म्हणजे असे विकसनशील देश जे अ, एका चांगल्या उद्देशासाठी म्हणजे अ, अ, वेगवेगळ्या देशांच्या सहकार्यातून निर्माण झालेली ती एक संघटना आहे. तर या G20चं एक वैशिष्ट्य असं आहे, की याला स्वतःचं असं काही कायमस्वरूपी असं कार्यालय किंवा ऑफिस असं काय नाहीये. त्यामुळे ते असं काय करतं, फिरत राहतं, ते फिरत राहतं असं. ठीक आहे. असं फिरत राहतं. या देशात ही समिट झाली किंवा असं. म्हणजे ते रोटेटिंग आहे. ठीक आहे. आणि त्याची स्थापना कधी झाली, काय झाली आणि त्याचे देश कोणकोणते आहेत G20 मध्ये? भारत देश आहे त्याच्यामध्ये. भारत आहे. ठीक आहे. चीन आहे किंवा इतर देश आहेत. तर ते तुम्ही अर्जेंटिना आहे देश. तर हे देशांचा तुम्ही अभ्यास करा. तर त्याची जी थीम आहे, 20वी थीम ती एडिशन जी आहे ती कितवी आहे लक्षात घ्या. तर ती 20वी आहे ती. कितवी आहे? 20वी एडिशन आहे. आणि त्याचं टायटल लक्षात घ्या, सॉलिडॅरिटी, इक्वेलिटी अँड सस्टेनेबिलिटी. सॉलिडॅरिटी म्हणजे बंधुभाव, आणि इक्वेलिटी म्हणजे समानता, सस्टेनेबिलिटी म्हणजे आपण म्हणू शकतो की सस्टेन करणे, सर्वसमावेशकता, सहन करणे वगैरे अशा टाईपच्या अर्थानं. तर त्याची थीम लक्षात घ्या. आणि उबंटू, उबंटू हा तुम्हाला माहित असेल एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसं विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तशी उबंटू आहे. उबंटू म्हणजे काय? तर मराठीमध्ये त्याच्यावर एक चित्रपट पण आलेला आहे. उबंटू म्हणजे काय? की असं परस्पर सहकार्यामधून काय करायचं, विकास साधायचा, अशी ती उबंटूची थीम आहे. ती आफ्रिका खंडामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. तर त्याच्यातूनच उबंटू ही थीम सुद्धा इथं चर्चेत घेतली गेली. ठीक आहे. तर G20 कुठं झाली 2025ची? जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकामध्ये. कितवी एडिशन होती? 20वी होती. त्याचं थीम काय होती? तर ही थीम होती. ठीक आहे. तर मिशन 300 ही सुद्धा या G20 बद्दलच चर्चेत केली जाते. तरी काय आहे मिशन 300? नेमकं काय आहे? तर रशियाचा युद्ध सराव आहे. अमेरिका आणि मेक्सिको या 2 देशांमधला काहीतरी विवाद आहे. हां? किंवा नवीन प्लास्टिक संशोधन झालेलं आहे, की जागतिक बँकेचा आफ्रिकेसाठी वीज प्रकल्प आहे. तर त्याचं जर तुम्ही उत्तर बघितला, तर त्याचा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आपल्याला अचूक उत्तर दिसतं. ठीक आहे. मिशन 300. तर हे आपल्याला इथून दिसतं बघा, की मिशन 300 म्हणजे काय? की समिट हायलाइट्स मिशन 300 अँड इनिशिएटिव्ह. कुणाचा इनिशिएटिव्ह आहे हा? जागतिक बँकेचा, वर्ल्ड बँकेचा आणि आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक. ठीक आहे. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी टू 300 मिलियन पीपल इन सब सहारन आफ्रिका बाय 2030. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रिसिटी, वीज पुरवठा करण्यासंदर्भातली ही बातमी आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न अभ्यास करा, वाचा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतर पण व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहत राहा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.